मित्रांनो नमस्कार. सायकलिंग करताय ना, करत राहा. बाहेर पाऊस पडतो आहे आणि मी एका आज युनिक गोष्टीचं अनबॉक्सिंग करणार आहे. मी आज खास लाँग राईडसाठी आणि टुरिंग बाईकिंगसाठी एक गोष्ट मागवलेली आहे. ती समोर बॉक्समध्ये आहे. साधारणतः याची किंमत पहिल्यांदा दाखवतो आणि पुन्हा विसरून जाते. 1615 रुपये किंमत आहे आणि मी अनबॉक्सिंग करून ठेवलेलं होतं वेळ वाचण्यासाठी. युनिक आहे, टुरिंग बायकरसाठी, लाँग रायडरसाठी चांगलं आहे. खूप छान आहे, अत्यंत गरजेची आहे ही गोष्ट. हे मागवलेलं आहे. तुम्हाला आता वरून स्पष्ट दिसणार नाही, तरी पण काढल्यानंतर लक्षात येईल. आपण ते बाहेर काढूया आणि पाहूया. हे वरून पहिल्यांदा लुक पहा, असं आहे वाटतं. हे युनो ॲडव्हान्स्ड प्रोजेक्ट हे मी मागवलेलं आहे. आता मी हे हातामध्ये घेतलेलं आहे, एका बोटामध्ये घेतो आहे. असं अजिबात वजन नाही आहे. एखादी लाकडाची काटकी हातामध्ये घेतल्यासारखं वाटतं आहे. खूप खूप लाईट वेट, 10 ग्रॅमसुद्धा नसेल. प्युअर ॲल्युमिनियम आहे, अलॉय आहे आणि हे लाँग राईडसाठी अत्यंत उपयोगाचं आहे. मी अगोदर दाखवतो तुम्हाला आणि नंतर मी सेट करणार आहे. 5 NMचं आहे. साधारण हँडलबार हे फ्लॅट हँडलबार किंवा रोड बाईकचे हँडलबार हे 5 NMचे असतात. खूप लाईट वेट आहे, म्हणजे काही हातात असं दोन्ही हातात घेतलं तरी एकदम हलकं वाटतं आहे. तर हे मी कसं बसवतो आहे किंवा बसवल्यानंतर ते कसं दिसतं आहे, त्याचा काय उपयोग आहे, आपण नंतर पाहणार आहोत. चला आता आपण बसवूया. तर ही माझी सायकल आहे, स्कॉट सबक्रॉस 30. तर ही पण स्कॉटचीच आहे. तर हे हँडलबार जेव्हा आपण लाँग राईड करतो तेव्हा कधी कधी कम्फर्टेबल मोडमध्ये आपल्याला हे थोडंसं लांब वाटतात आणि त्यावेळी थोडंसं आपल्याला हे असं पकडायला आधार जर भेटला तर खूप छान कम्फर्टेबल राईड होईल. मी खूप शोधलं पण मिळालं नाही. लोखंडी मिळत होतं किंवा डॅकॅथलॉन स्टोअर्सवर इथे आहे असं, इथे असं, पण ते काही आत जात नव्हतं. असं मला असं आत घुसणारं पाहिजे होतं. हे जे मूठ आहे त्याच्या आतमध्ये. त्यामुळे मी खूप शोधून हे मागवलेलं आहे, इम्पोर्टेड आहे. तर आपण हे बसवूया. आपण पहिल्यांदा हे जे कवर आहे किंवा मूठ आहे काढूया, म्हणजे आपल्याला इथे बसवायचं आहे. मित्रांनो, हे आपल्याला काढताना थोडंसं फिट आहे, म्हणून काढूया. निघालेलं आहे, असं मोकळं झालं. आता हे आहे, हे वरच्या बाजूला करूया आणि जो बोल्ट आहे तो खालच्या बाजूला करूया, जे साईडला असं नाव येते. बसवूया. हे कसं वाटते बघूया. हे असं दिसेल, असं थोडंसं, आणि आपल्याला हे पकडता येतं वरून. कधी कधी कंटाळा आला ना, हाताला थोडंसं जास्त प्रेशर आलं तर आपण ते कधी कधी पकडू शकतो. आपण हे फिट करूया, बघूया. मित्रांनो, बसवून झालेलं आहे. आता हे आपल्याला थोडंसं ॲडजस्ट करावं लागेल, कारण हे थोडंसं आता एवढं कमी पडतं आहे. आपल्याला हे कापावं लागेल. इकडे पण तसंच सेम, तिथे पण सेम असंच आपल्याला कापावं लागेल. थोडंसं कापावं लागेल, एवढं कापावं लागेल, आत येतं एवढं. बस कापूया आपण आता. तर हे कट केलेलं आहे. तर बघूया बसतं आहे का. बसते, ठीक आहे. तर आपण असं घालूया. बसलेलं आहे, फिट बसलेलं आहे, काय अडचण नाही. भरपूर जागा शिल्लक आहे. इकडे पण कडला आलेला आहे. तर इकडे पण बसूया आपण आता. मित्रांनो, झालेला आहे सेटअप पूर्ण.
आता हे असं दिसतंय, असं दिसतंय सेटअप. हे असं आपल्याला पकडता येतं. जरा कंटाळा आला की असं धरायचं, कधी असं करायचं, असं येते. खूप छान आहे. आता आपण उद्या राईड करून पाहूया कसं वाटतंय. तर हे झेंड्याचं ॲक्शन आहे. ठीक आहे मित्रांनो, आता राईड करतो आहे सकाळी, आणि रात्री जे आपण हे एक्सटेन्शन घातलं आहे ते कसं दिसते पहा. इकडे असं आहे, पुढे असं आहे. तर इथं पकडलं असं तर आपल्याला व्यवस्थित आधार मिळतो आहे, कम्फर्टेबल वाटते. कधी कधी लाँग राईडला हे अत्यंत उपयोगाचं असते, कारण कंटाळा येतो पुढे वाकून वाकून. छान आहे मित्रांनो. आजचं हे अनबॉक्सिंग कसं वाटलं जरूर कमेंट करा, आणि सायकल स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आपल्या सायकल मित्रांना सांगा सायकलिंग करा, आरोग्य वाचवा. धन्यवाद.